नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, उद्या मोठा बुधवार आहे. चैत्र नवरात्री सुरू आहे आणि चैत्र नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो आणि या प्रत्येक दिवशी आपण देवीची सेवा करावी, कुलदेवीची सेवा करावी, नवरात्रीचे मंत्रजप करावे. मित्रांनो, उद्या मोठा बुधवार आहे. चैत्र नवरात्री सुरू आहे, त्यामुळे बुधवारच्या दिवशी तुळशीमध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे. तुमच्या डोक्यावर, तुमच्या परिवारावर, तुमच्या घरावर, तुमच्या बिझनेसवर कितीही मोठं कर्ज असेल ते कमी होईल आणि घरात, दुकानात, व्यापारात प्रगती होईल. धनधान्य घरात येईल, सुख समृद्धी घरात नांदेल, लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल, पैसा कधीच कमी पडणार नाही. म्हणून मित्रांनो, बुधवारी एका वस्तूचे अर्पण तुळशीमध्ये नक्की करा. आपल्या प्रत्येकाच्या घराच्या बाहेर तुळशी वृंदावन असतं, छोटंसं तुळशीचं रोप असतं. त्या तुळशीमध्येच आपल्याला ही वस्तू टाकायची आहे. महिला असेल, पुरुष असेल, कोणीही सकाळी, बुधवारच्या दिवशी सकाळी ही वस्तू तुळशीमध्ये टाकायची आहे आणि बोलायचं आहे, ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः. हा मंत्र जप 11 वेळेस बोलताना ही वस्तू तुम्हाला टाकायची आहे. ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो, एका तांब्यात, एका लोट्यात शुद्ध पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये 1 किंवा 2 चम्मच दूध टाकायचं आहे. शुद्ध दूध टाकायचं आहे. दूध टाकल्यानंतर त्या पाण्यामध्ये चिमूटभर कुंकू, हळद टाकायची आहे आणि ते पाणी आपल्या दोन्ही हातात, तो लोटा, तो तांब्या धरून तुळशीमध्ये हे पाणी अर्पण करायचं आहे. हळूवार, सावकाश ते पाणी एका धारेत, एका रेषेत पडायला पाहिजे असं ते पाणी टाकायचं आहे आणि बोलत राहायचं आहे, ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री विष्णवे नमः. अशा रीतीने हे पाणी तुळशीमध्ये टाकायचं आहे. तुळशीमध्ये पाणी टाकून झाल्यानंतर एक दिवा, अगरबत्ती तुळशीवरून ओवाळायची आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमच्या घरावर, आमच्या बिझनेसवर, आमच्या परिवारावर कोणतंही संकट, समस्या, अडचण येऊ देऊ नको. सदैव आमच्या घराचा बाहेर अशीच बहरत राहा आणि आमच्या घराचं रक्षण करत राहा. आमच्या घरात धनधान्याची कमी होऊ देऊ नको. आमच्या घराचं रक्षण कर, असं बोलायचं आहे. आणि नक्की बुधवारच्या दिवशी उद्या तुम्ही हा उपाय, हे काम नक्की करून घ्या. धन्यवाद.